दोष तुमचाही आहे. हा व्हिडिओ आपण बनवला आणि त्याच्यामध्ये पक्षकारांच्या सुद्धा जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आपण केला. त्याच्यानंतर आपल्यापैकी अनेकांनी आमच्याशी संपर्क केला आणि एखाद्या कायदेशीर प्रकरणाची सुरुवात करण्यापूर्वी किंवा वकिलांची भेट घेण्यापूर्वी नक्की काय पूर्वतयारी करावी याबाबत चौकशी केली. आता कसं आहे, प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने करायची पूर्वतयारी ही थोडीशी वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे सर्वसमावेशक पूर्वतयारीची चेकलिस्ट देता येणं हे जवळपास अशक्य आहे. पण तरीसुद्धा पूर्वतयारी कशी करावी किंवा पूर्वतयारी कुठल्याही प्रकरणाकरता असली तरी त्याच्यात काही समान दुवे असतात, त्याची आपण आज थोडक्यात माहिती घेऊया. सगळ्यात पहिले जेव्हा कोणतंही कायदेशीर प्रकरण उद्भवतं किंवा उद्भवणार असतं आणि त्याच्याकरता तुम्ही जेव्हा वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याकडे जायचं ठरवता, तेव्हा त्या प्रकरणासंदर्भाने सगळा इतिहास हा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जर शक्य असलं तर अगदी तुम्हाला माहिती आहे त्या सुरुवातीच्या घटनेपासनं आजपर्यंत नेमकं काय-काय, कधी-कधी, कसं-कसं घडत गेलं, यातले महत्त्वाचे टप्पे आणि मुद्दे हे जर तुम्ही लिहून घेऊन गेलात किंवा ते तुम्ही तयार केलेत आणि ते जसेच्या तसे जर सांगू शकलात, तर ते फार बरं पडतं. विशेषतः या सगळ्या घटना जर कालानुक्रमे म्हणजे क्रोनॉलॉजिकली जर तुम्ही सांगितल्या, तर सुरुवातीपासून आजपर्यंत काय-काय घडलं, जे घडलं त्याच्यामध्ये काय-काय चुकीचं घडलं, ते कधी-कधी घडलं, मग त्याच्यावर उपाय आहे का? मग ते प्रकरण मुदतीत बसतं का? या सगळ्या गोष्टींचा या अंगांनी विचार करणं हे तुलनेने सोपं पडतं. म्हणजे सगळ्यात पहिली आपल्याला तयारी करायची आहे, ते म्हणजे आपल्याला त्या संदर्भातली सगळी इत्थंभूत माहिती आणि कालानुक्रमाने लावलेली माहिती आपल्याकडे असली पाहिजे. आपल्याला ती तशी सांगता आली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ही जी कालानुक्रमे तुम्ही माहिती गोळा केलेली आहे किंवा जी माहिती सांगत आहात, त्या अनुषंगाने जर महत्त्वाचे कागदपत्र असतील, तर ते कागदपत्र तुम्ही मिळवले पाहिजेत. त्याच्या प्रती तुमच्याकडे असल्या पाहिजेत. म्हणजे समजा तुमच्या प्रकरणामध्ये असं एखादं झालं असेल, की एखादा चुकीचा फेरफार नोंदवला गेला, त्यांनी तुमचा हक्क नाकारला गेला, तुमच्या हक्कावर गदा आणणारा एखादा करार करण्यात आला, तर मग तो फेरफार किंवा तो करार याची माहिती तुम्ही मिळवली पाहिजे. आता ही माहिती कशी मिळेल? तर फेरफार नोंदी जर तुम्हाला हव्या असतील, तर त्या तुम्ही ऑनलाईन असतील तर ऑनलाईन मिळवू शकता. जुने असतील तर तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयातनं त्या प्राप्त करून घेऊ शकता. जेव्हा एखादा करार झालेला असतो, त्याची तुम्हाला मोघम माहिती असते, तेव्हा त्या कराराची प्रत मिळवण्याकरता तुम्ही संबंधित नोंदणी कार्यालयामध्ये जर शोध घेतला किंवा त्या कराराचा महसुली अभिलेखामध्ये जर अंमल दिला असेल, तर तो सातबारा आणि फेरफार जर अभ्यासला, तर त्याच्यामध्ये त्या कराराचा तपशील मिळायची दाट शक्यता आहे. त्या तपशिलाच्या अनुषंगाने तुम्ही पुन्हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रकारे त्या कराराच्या प्रती मिळवू शकता. म्हणजे जे काही चुकीचं घडलेलं आहे, असं तुमचं म्हणणं आहे, त्याबद्दल जी काही कागदपत्र उपलब्ध असतील, ती सगळी कागदपत्र ही जर तुम्ही गोळा केलीत, तर पहिल्याच भेटीमध्ये तुम्हाला अंतिम सल्ला किंवा अंतिम मार्गदर्शन मिळून जाईल. काही वेळेला प्रश्न हे विविध कायदेशीर मुद्द्यांसंदर्भातले असतात. उदाहरणार्थ कूळ असेल, ताबा असेल, वहिवाट असेल आणि यापैकी काही गोष्टी ज्या असतात, त्यांच्याकरता ठोस कागदोपत्री पुरावा नसतो. मग ज्याच्याकरता ठोस कागदोपत्री पुरावा नाहीये, त्याच्याकरता तुम्ही काय सादर करू शकता किंवा तुम्ही काय मिळवू शकता? मग लगतचे लोक तुमच्याकरता सत्यप्रतिज्ञापत्र देतील का? किंवा तसं त्या अनुषंगाने तुम्ही कुठला कागद तयार करायचा प्रयत्न केलेला आहे का? काही पत्रव्यवहार झालेला आहे का? काही पत्रापत्री झालेली आहे का? असेल तर त्याची माहिती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जर तुम्ही प्रत घेऊन आलात, तर पहिल्याच भेटीमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि सल्ला हा मिळून जातो. त्याच्यानंतर बरेचदा असं असतं, की एखादं प्रकरण सुरू असतं आणि तुम्ही दुसऱ्या सल्ल्याकरता म्हणजे सेकंड ओपिनियन करता येता. तेव्हा शक्यतोवर जे प्रकरण चालू आहे, त्या प्रकरणाची सर्वच्या सर्व कागदपत्र, सर्वच्या सर्व फाईल जर तुम्ही घेऊन येऊ शकलात, तर ते फार बरं पडतं. कारण आता ऑनलाईन कोर्ट जरी सुरू झालेलं असलं, तरी तुमचा वकील आणि कायदेशीर सल्लागार यांनाच त्याचा ॲक्सेस असतो. त्रयस्थ माणूस ते बघू शकत नाही. आणि जी ऑफलाईन प्रकरणं आहेत, त्याची तर ऑनलाईन कागदपत्र उपलब्धच नाहीयेत. मग अशा वेळेला काय करायला लागतं, एखाद्या चालू प्रकरणाबद्दल जर माहिती घ्यायची झाली, तर फक्त त्या ई-कोर्ट ॲपमध्ये किंवा वेबसाईटमध्ये प्रत्येक तारखेला काय झालंय, रोजनाम्यामध्ये काय घडलंय, एवढीच माहिती आपल्याला मिळू शकते. पण नक्की दावा काय आहे, कैफियत काय आहे, प्रतिदावा आहे का, त्याच्यात काय म्हटलेलं आहे,
त्याच्यात तांत्रिक किंवा कायदेशीर काही त्रुटी आहेत का? ह्या गोष्टींची उत्तरं आपल्याला त्याच्यावरनं मिळत नाहीत. म्हणून एखादं चालू प्रकरण आणि त्याबद्दल जर तुम्हाला सल्ला हवा असेल, तर त्याची शक्य तेवढी सगळी कागदपत्र गोळा केलीत आणि ती जर तुम्ही अभ्यासाला दिलीत, तर तुम्हाला त्या पहिल्या भेटीमध्येच एखाद वेळेस पूर्ण आणि अंतिम सल्ला किंवा मार्गदर्शन मिळून जातं. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो, की काही वेळेला कायदेशीर प्रकरणं झालेली नसतात. पण त्याच्या संदर्भाने काही नोटिसेस म्हणा, नोटिसेस प्रत्युत्तरं असं काहीतरी करण्यात आलेलं असतं. म्हणजे दावा तर दाखल करण्यात आलेला नाहीये, पण आपण नोटीस पाठवलेली आहे किंवा आपण नोटिसीचं प्रत्युत्तर पाठवलेलं आहे, असं काहीतरी झालेलं आहे. मग असं जर काही झालं असेल, तर ती नोटीस किंवा त्या नोटिसीचं प्रत्युत्तर हे सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे. ते जर तुम्ही प्रत घेऊन आलात, तर मग त्याचा आत्ता काही आपल्याला त्रास होणार आहे का त्याचा आपल्याला आत्ता काही फायदा करून घेता येतोय, या दृष्टीने तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार हे तुम्हाला यथायोग्य मार्गदर्शन करू शकतील. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा कौटुंबिक मालमत्ता, वडिलोपार्जित मालमत्ता या संदर्भाचा वाद असतो किंवा त्याच्या संदर्भाने प्रकरण दाखल असतं किंवा दाखल करायचं असतं, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याकडे असली पाहिजे ती म्हणजे वंशावळ. बरं, वडिलोपार्जित मालमत्ता आणि त्यातले हक्क किंवा त्यातलं वाटप हे सगळे जे मुद्दे असतात, ते वारसा हक्काशी संबंधित असतात. त्यामुळे वारसा हक्क म्हटला, की तुमचा जन्मदिनांक आणि तुमच्या पूर्वजांचा मृत्यू दिनांक हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे नुसती वंशावळ एकाखाली एक लिहून जर तुम्ही आणलीत, तर त्याचा तितकासा उपयोग होईलच असं नाही. कारण कोण कोणाचं वंश पुढे वाढवतोय एवढंच त्याच्यावरनं कळतं. पण कोणाचं निधन कधी झालं, कोणाचा जन्म कधी झाला, मग त्यांनी विशेषतः महिलांच्या आणि मुलींच्या वारसा हक्काला काही बाधा येते का? याचा आपल्याला काही बोध घेता येत नाही आणि त्यामुळे तसं काही सांगता सुद्धा येत नाही. त्यामुळे तसा जर तुमचा वाद असेल, त्या स्वरूपाचा जर वाद असेल, तर शक्यतोवर वंशावळ आणि वंशावळीतल्या प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख, निधन झालं असेल तर निधनाची तारीख, असं जर तुम्ही लिहून आणलं, तर ती वंशावळ पूर्ण आहे असं म्हणता येतं. आणि मग त्या वंशावळीच्या अनुषंगाने विविध प्रश्नांची उत्तरं कायद्याच्या तरतुदींच्या आधारे आपल्याला देता येतात. म्हणजे नुसती तुम्ही वंशावळ आणली आणि तुम्हाला जन्म दिनांक, मृत्यू दिनांक माहीत नसेल, तर तुम्हाला यथायोग्य किंवा संपूर्ण सल्ला मार्गदर्शन देता येत नाही. म्हणून वंशावळीचा जर मुद्दा असेल, तर वंशावळ एक तर पूर्ण लिहा. वंशावळ पूर्ण लिहिताना त्याच्यात प्रत्येकाच्या जन्माचा आणि मृत्यूचा दिनांक सुद्धा लिहा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा असतो, जेव्हा एखादं कायदेशीर प्रकरण करायचं असतं, तेव्हा ज्यांच्या विरोधात आपल्याला ते करायचंय, त्यांचे पत्ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे. कारण नोटीस पाठवायची झाली किंवा दावा दाखल करायचा झाला, तरी ज्याच्या विरोधात तो दावा दाखल करायचा आहे, त्याचा पत्ता आपल्याकडे असला पाहिजे. आता बरेचदा असं असतं, की आत्ता त्या माणसाचा पत्ता कुठे आहे ते आपल्याला माहीत नसतं. मग त्याच्याकरता कायदेशीर तरतूद एक अशी आहे, की त्या माणसाचा शेवटचा जो पत्ता असेल, त्याच्या आधारे आपण ते प्रकरण पुढे नेऊ शकतो. पण कोणत्याही परिस्थितीत त्या व्यक्तीचा पत्ता असणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही वादी असाल, तुम्हाला एखादं प्रकरण दाखल करायचं असेल, तेव्हा जे संभाव्य प्रतिवादी आहेत, त्यांच्या बाकी सगळ्या माहितीबरोबरच त्यांचे आत्ताचे पत्ते किंवा त्यांचे शेवटचे पत्ते हे आपल्याकडे असले पाहिजेत. कारण तेच जर तुमच्याकडे नसेल, बाकी तुमचं सगळं प्रकरण छान आहे, ते बसवता येतंय, त्याची नोटीस पाठवता येईल, त्याचा दावा करता येईल, पण ते सगळं करणार कुठे? हाच जर आपल्याकडे या प्रश्नाला जर उत्तर नसेल, तर या सगळ्या माहितीचा, या सगळ्या डोलाऱ्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून प्रतिवादी किंवा संभाव्य प्रतिवादी जे आहेत, त्यांचे पत्ते हे तुम्ही मिळवले पाहिजेत आणि पत्ते मिळवून जर तुम्ही वकिलांकडे गेलात आणि तुमच्या प्रकरणाबाबत काही करायचं असं ठरलं, तर त्याला त्वरित सुरुवात करता येते. काही थोडक्या आणि जे समान दुवे असतात, त्या अनुषंगाने आपल्याला कुठली पूर्वतयारी करायला पाहिजे याची आपण थोडक्यात माहिती घेतली. पुन्हा एकदा सांगतो, की प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने या पूर्वतयारीमध्ये थोडा बदल होत जातो. त्यामुळे यामध्ये वर आपण जे सगळे मुद्दे बघितले किंवा याच्या आधीच्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा केली, तेच आणि तेवढेच मुद्दे आहेत किंवा हा व्हिडिओ सर्वसमावेशक आहे, असा फाजील दावा मी अजिबात करत नाही. पण एक तुम्हाला अंदाज यावा, तुमच्या तर्काला चालना मिळावी, या एका मुख्य उद्देशाने आपण हा व्हिडिओ केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण ज्या मुद्द्यांची चर्चा केली, त्या अनुषंगाने आपल्या प्रकरणाबद्दल कुठली पूर्वतयारी केली पाहिजे, याचा अंदाज तुम्हाला निश्चितपणे येईल. आणि जर आला नाही, तर त्याच्यात फार घाबरून जाण्याचं काही नाही. तो काही आपला फार मोठा गुन्हा नाहीये.
जर तुम्हाला अंदाज नाहीच आला, तुमची पूर्वतयारी नसेल, तर फक्त वकिलांकडे एकाऐवजी 2 फेऱ्या मारायला लागतील. याच्या पलीकडे वाईट काही होणार नाही. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्वतयारी ही अनन्यसाधारण महत्त्वाची आहे, हे कायम ध्यानात ठेवा. आणि तुमची पूर्वतयारी नसेल आणि तरी तुम्हाला जर अंतिम सल्ला, अंतिम मार्गदर्शन किंवा अंतिम आता आपण काय करूया, अमुक करूया, ढमुक करूया, तमुक करता येईल, असं जर कोणी सांगत असेल, तर त्याच्यापासून सावधान राहा. त्या सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्या आणि जोवर खात्री पटत नाही, तोवर अंतिम निर्णय किंवा अंतिम पाऊल पुढे टाकू नका. हा विषय आपल्याला कसा वाटला? हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.